आजकाल माणूस भावनाशून्य होत असल्याची अनेक उदाहरणं बघायला मिळत आहेत। लोक बेधडकपणे एकमेकांचा जीव घेत आहेत। सध्या मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अशीच एक घटना घडली। प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली। 7 वर्षाच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आलं। पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले। दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं। घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बटनगरमधील नयापूरमध्ये राहणाऱ्या 30 वर्षाच्या अमित आचार्याने सोमवारी पत्नी शिखा हिचा गळा आवळून खून केला। त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन आपल्या हाताची नस कापली। यामुळे त्याचाही मृत्यू झाला। अमितच्या आईने दिलेल्या माहितीनुसार दोघांचा 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। 1 वर्ष सर्व काही व्यवस्थित होतं, मात्र नंतर दोघांमध्ये भांडण होऊ लागली। या काळात दोघांना 2 मुलंही झाली। मोठा मुलगा लवित 7 वर्षांचा आहे, तर धाकटी मुलगी मैत्री 2 वर्षांची आहे।